नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघू शकता तुम्ही माझं हे मेहनतीचं फळ म्हणजेच कपडे धुवून ठेवलेले आहेत बरं का. आता आवरून वगैरे मी चाललो आहे कंपनीला वापस म्हणजेच हिंदुस्तान अँटिबायोटिक. खूप दिवसांनी जातो आहे. गाडी वगैरे स्टार्ट मारली आणि डायरेक्ट पोहोचलो आपण लोणावळा रेल्वे स्टेशनवर. इथं बघू शकता मारामारी चालू आहे एका चहामुळं. तर मग फायनली त्यांच्या मनाचा चहा वगैरे घेतला आहे. चहा वगैरे पिलो, गाडी लावली आणि तिकीट काढलं. स्वतःच काढलं आणि जनकल्याण करण्यासाठी दुसऱ्याचे बी तिकीटं काढून दिल्या मॅडमनी. त्याच्यानंतर स्कूटर म्हणजे हे एस्केलेटरवर चढलोत आणि डायरेक्ट रेल्वेमध्ये पोहोचलोत. आता इथं बघू शकता सगळ्यांना कापखोश म्हणजे आता सर्दीचं तुम्ही म्हणजे वातावरण आहेच थोडं. मग थोड्यानंतर आम्ही पुढं आता पोहोचलो होतो पिंपरीमध्ये. तर फायनली आम्ही पिंपरीमध्ये पोहोचलो. इथं आलं बघितलं की येसूंचा बड्डे म्हणजे आज हॅपी क्रिसमस होतं सगळं. तर तयारी वगैरे इथं जल्लोषमध्ये चालल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही रोजच्या प्रमाणे इथं हॉटेलला आलो होतो. तर मग त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला आम्ही आणि डायरेक्ट निघालो पुढं. आता इथं बघितलं गाडी रस्त्यात पंक्चर झाली ती कोणाच तरी. तर त्याचं भाग्य एवढं चांगलं होतं की म्हणजे तो तिथंच पंक्चरच्या दुकानापाशीच त्याची गाडी पंक्चर झाली होती. मग शेवटी आम्ही पोचलो हिंदुस्तान अँटिबायोटिकमध्ये. तर हे आमचे हमजा अली बघू शकतात म्हणजे आता आम्ही एक ते ट्रेंडच फॉलो करतो तो सगळा. आम्ही बी ॲज अ स्पायचंच काम करतो इथं एचएमध्ये 1 महिन्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता एचएची बिल्डिंग थोडी पुराणी आहे पण ठीक आहे, जुन्या गोष्टी चांगल्या असतात. ते म्हणतात ना ओल्ड इज गोल्ड. त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या आजच्या कामासाठी चाललो आहे बरं का. तर आमचं आज मायक्रोमध्ये होतं म्हणजे सगळं. तर हे बघू शकता तुम्ही हॉट एअर होणं हे म्हणजे हे सगळ्या मशीन वगैरे जे इक्विपमेंट असतात ते स्टरलायझेशनचं काम करतात. फायनली आमची इंटर्नशिप संपलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो तर आम्ही म्हणजे आमच्या वाटचालीकडे चाललो वापस स्टेशनकडं. जाता जाता पीक मेल कॉन्टेंट बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मग पुढं आलोत आम्ही. तर बिझनेस वर्सेस बिझनेसची टक्कर होती. तर तुम्ही बघू शकता गॅरेजसमोर आपली ही कंपनी आहे. त्याच्यानंतर पुढं जाताना तुम्ही मग बाकीच्या गोष्टी बघा जसं की आमच्या मॅडम इथं एवढे कपडे होते महिनाभरसाठी आम्ही एक कपडे घेतले नाहीत असं काय बोलल्यावर मग ह्यांनी हात उचलायत म्हणजे तयारी चालू केली. मग ह्यांना आता कपड्याचं तर माहीत नाही पण कुरकुरे चिप्स खायच्या लई क्रेविंग झालं त्या. तर हे आपण हे घेतले होतं आणि मॅडमनी ते क्रंच एक्स घेतले होते. त्याच्यानंतर मग त्यांच्या बॅगीत भरलं सगळं सामान आणि आम्ही डायरेक्ट निघालो आता रेल्वे स्टेशनकडं. आता यांनी एवढे चिप्स वगैरे घेतले होते तर मी गरीबासारखा एक म्हणलं बंबई मिठाई घेऊन द्या. तर बोलले मारीना नाही तर रेल्वे स्टेशनवर फेकून देईन. या घबराईतच मग आपण चाललो डायरेक्ट म्हणजे पलीकडं रेल्वे स्टेशनकडं. इकडे आल्या बघू शकता आम्हाला आमचे म्हणजे हारपलेले बाकीचे साथी भेटले. तर यांच्या हालत भाई एवढ्या खराब झाल्या त्या. इंटर्नशिप करून पैसे घ्यायचे सोडून हे पैसे गमावले होते आम्ही सगळे. त्याच्यानंतर भूक लागली म्हणून लाडू वगैरे खायला लागलो. तर कुणाकुणाला लाडू पचाना गेले म्हणजे नाही हे पागल झाली ती पोरगी काय करते काय कळत नव्हतं. तेवढ्याच आमची लोकल आली. मग आम्ही सगळ्या जागा वगैरे पकडल्या. तर 12च्या लोकलमध्ये एवढी गर्दी नसती आणि आम्ही तर कामशेतला पोहोचलो. तुम्ही बघू शकता पाणी वगैरे एक नंबर व्ह्यू आहे आमच्या इथं. फायनली आम्ही लोणावळ्याच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. इथं एक लहान लेकरू होतं मग त्याचा पाठलाग करत करत आम्ही खाली चाललो. त्याला वाटलं एस्केलेटर चालूच आहे पण तो थांबला बिचारा पण ते एस्केलेटर पहिलेच थांबलं होतं. आता इथं आल्यावर आम्हाला एवढी भूक लागली होती. मग आता आमच्या इथं बाजार असतो फ्रायडेला त्याच्यामुळे आम्ही इथून काहीतरी पालेभाज्या वगैरे खरेदी करायला म्हटलं आणि फायनली आमचं जेवण वगैरे बनवलं आहे. तर मग भेटू.